हाय, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शॉर्ट स्टेप कट कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला आहे। तो व्हिडिओ संपूर्ण पहा। तर वेवी किंवा थोड्याशा कुरळ्या केसांवरती हा शॉर्ट स्टेप कट खूप खुलून दिसतो, खूप सुंदर दिसतो। मात्र यासाठी ना केस खूप पातळ असून चालत नाही, तर थोडे नॉर्मल जाड किंवा मीडियम जाड असले तरी चालतील। तर अशा केसांवर हा आपण हेअर कट करू शकतो। तर टीनेजर्स ज्या मुली असतात किंवा 50 ते 55 पर्यंत ज्या एजच्या ज्या स्त्रिया असतात, तर त्यांनासुद्धा हा हेअर कट खूप छान दिसतो। म्हणजे यामध्ये असे वयाचे असं बंधन नसतं। तुम्ही कुठल्याही वयामध्ये असाल तरी हा हेअर कट तुम्हाला खूप सुंदर दिसेल। तर बघूया कसा दिसतो हा हेअर कट, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। तर सुरुवातीला आपण क्लायंटला हेअर कटसाठी तयार करून घ्यायचे, म्हणजे क्लायंटला ॲप्रॉन वगैरे घालून घ्यावा। नंतर केसांवरती पूर्ण केसांना पाणी मारावे। जर तुम्ही केसांना पाणी कमी मारले तर मग हेअर कट नीट करता येत नाही। तर हेअर स्प्रे करून घ्यावा आणि त्यानंतर मग इयर टू इयर पार्टिंग करून घ्यावे। आधी आपल्याला फ्रंट हेअर कट करायचं आहे। इयर टू इयर पार्टिंग केल्यानंतर मधला जो सेक्शन आहे तो आधी घ्यावा। तो आयब्रोच्या लेवल किंवा नोज लेवल जसे क्लायंटची डिमांड आहे त्याप्रमाणे सिलेक्ट करून कट करून घ्यावा। नंतर त्या सेक्शनचे 2 भाग करावे। एक सेक्शन राईट साईडला, एक सेक्शन डाव्या साईडला घेऊन तुम्ही स्लोपमध्ये हा हेअर कट करून घ्यावा। तर अशा प्रकारे आपण सुरुवातीला फ्रंट लेयर करून घ्यावा। दोन्ही साईड सारख्या कट होतील याची काळजी घ्यावी। एक साईड कमी, एक साईड जास्त असं हेअर कट जर झाला तर मग तो हेअर कट छान दिसत नाही। तर दोन्ही साईड सेम कापल्या जातील याची काळजी घेऊनच फ्रंट साईड करून घ्यावी। व त्यानंतर आपण बॅक साईडला यावे। बॅक साईडला आल्यानंतर क्लायंटला किती लेंथ कमी करायची आहे मानेवरील ती ठरवून घ्यावी आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण ती यू कटमध्ये किंवा नॉर्मल स्ट्रेट कटमध्ये कट करून घ्यावी। त्यानंतर केसांची मधली बट डाव्या हाताच्या बोटांमध्ये उभी धरावी। यावेळी खालचे यू कटमध्ये कापलेले केसही वर उचलावेत, म्हणजे गाईडलाईन येईल। आणि मग हे केस डोक्याशी म्हणजे 90 अंशाचा कोन धरून सरळ कापावेत। नंतर मधल्या बट्टेनंतर दोन्ही बाजूंचे केस अशाच प्रकारे खालच्या केसांची गाईडलाईन घेऊन 90 अंशामध्ये उभ्या दिशेत कापावे। यावेळी एक लक्षात ठेवावे की क्लायंटच्या डाव्या बाजूचे केस कापताना आपण स्वतः क्लायंटच्या डाव्या बाजूस यावे व उजव्या बाजूचे केस कापताना आपण स्वतः क्लायंटच्या उजव्या बाजूस यावे, म्हणजे केस व्यवस्थित कापले जातात। आपण जर हे केस क्लायंटच्या मागच्या बाजूस येऊन कापले तर केसांची लांबी ही मधल्या केसांपेक्षा जास्त राहील आणि मग तो हेअर कट व्यवस्थित दिसणार नाही, केस खालीवर कापल्यासारखे दिसतील। तर ही काळजी घेऊन तुम्ही हा हेअर कट करावा। अशा प्रकारे संपूर्ण केस आधी कापलेल्या केसांची गाईडलाईन घेत 90 अंश कोनामध्ये उभे धरून कापावेत। असे करत करत क्राऊनपर्यंत येऊन हे केस कट करावे। मागचे केस पूर्ण करून मग तुम्ही फ्रंट आणि बॅकचे सेक्शन्स एकत्र करून मर्ज करावे व क्रॉस चेकिंग करून तुम्ही कुठे केस कमी जास्त आहेत का ते बघावे आणि कट करून घ्यावे। अशा प्रकारे तुम्ही शॉर्ट स्टेप कट करावा। हल्लीच्या काळात नोकरदार मुली किंवा स्त्रिया किंवा शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींमध्ये हा हेअर कट अतिशय लोकप्रिय आहे। एकदा केसांवरनं ब्रश फिरला की झालं, म्हणूनच ह्या कटची जास्त मागणी आहे आणि स्त्रियांना, मुलींना हा हेअर कट खूपच जास्त आवडतो। तर आपण हेअरला सेटिंग करून घ्यावे आणि मग सेट केल्यानंतर मग आपला हेअर कट बघा किती सुंदर दिसतो ते। मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। जर
तुम्ही प्रथमच माझा व्हिडिओ पाहत असाल, प्रथमच तुम्ही माझ्या चॅनलवर आले असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे मोटिवेशन मला खूप खूप नवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेट करते. तर प्लीज मला सपोर्ट करा. थँक्यू.